आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोण आहे तो? बिट्टी आणि गौरीजी चांगल्या माणसांमध्ये जाणं आणि त्यांना त्रास न होणं माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. अरे हो, सगळं ठीक आहे, पण मुलगा कोण आहे नक्की? कुणालाच काळजी करायचं कारण नाही, कारण तो आपल्याच घरातला आहे. पण रुद्र भाऊजी, तो जो कोणी मुलगा आहे तो तयार आहे ना गौरीशी लग्न करायला? हो, कारण त्या मुलाचं गौरीजींवर खूप प्रेम आहे. बिट्टीलाही तो आवडतो आणि त्यालाही बिट्टी खूप आवडते. छान जमतं दोघांचं. तसंही गौरीजीच म्हणाला होता ना की त्या अशाच व्यक्तीला निवडतील ज्याचा बिट्टी वडील म्हणून स्वीकार करेल. आणि नंदाई ती व्यक्ती आता आपल्या इथे हजर आहे. रुद्र, पुष्पा, अरे ही काय पद्धत झाली का? असं डायरेक्ट कोण सांगतं? माझ्याशी एकदा बोलायला नको. अरे अशाने एखाद्याला हार्ट अटॅक देशील तू. परस्पर लग्न ठरवतायत. अरे ज्याच्या लग्नाबद्दल बोलताय त्याला एकदा सांगायला नको. का सांगायचंय? तुला लग्न करायचं होतं की नाही? पण सांगितलं तुझं नाव. सांगितलं काय सांगितलं? अरे आधी मला सांगायचंच ना की तू हे सांगणार आहेस. मग मी तुला नीट सांगितलं असतं की बाबा हे सांगायचं आहे का नाही, मग पुढे सांगायचंस. सांगायचं पुराण संपलं तुझं. खाली गौरीजींच्या लग्नाची चर्चा सुरू होती. हा, आता जे स्थळ आलं होतं त्यांच्याशी नाही जुळलं म्हणून माझं नाव सुचवलंस. वा, क्या बात आहे. ए बाबा, तुला लग्न करायचंय की नाही? हा, करायचंय. अरे पण तू इतरच काहीतरी बोलतोयस. हो, मग तू ऑप्शन म्हणून बघतोयस माझ्याकडे. तू गौरीजींसोबत जेव्हा स्थळ बघायला गेलास तेव्हा तुला मला सांगावंसं नाही वाटलं? त्यांचं तिकडे जुळलं असतं तर मी काय करायचं होतं तुला माहित होतं, तरी तू मला फोन करून कळवलं नाही. अरे तुझा प्रॉब्लेम काय रे? काय करणार होतास तू? मी धावत आलो असतो आणि लग्न मोडलं असतं. अरे पण तुला हवं तेच घडतंय ना आता. मी ठरवतो ना तुझं लग्न गौरीजींशी. अरे हो, पण गौरीजी काय आहे? गौरीजी आणि मी आणि गौरीजी. ए रुद्र, चिमटा काढ ना. चिमटा काढ. इतकं जोरात कोण चिमटा काढतो? वेडायस का? एक मिनिट. पण म्हणजे हे सगळं खरं घडतंय? रुद्र, अरे माझा विश्वासच बसत नाहीये. अचानक कुणीतरी माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात असं वाटतंय. ते काय म्हणतात ना, लॉ ऑफ अट्रॅक्शन, तसं झालंय. मला तर सुचतच नाहीये काय करू. आणि याच्यात वाईब्स पण येत नव्हत्या मला. अच्छा, म्हणजे तुला लग्न करायचंय? अर्थात करायचंय. जरा थँक्यू म्हणशील की नाही? काय संबंध? आणि मित्राला थँक्यू म्हणणं म्हणजे शिवी देण्यासारखं आहे असं तूच म्हणायचंस ना आधी. आणि खरं तर तू मला थँक्यू म्हणायला पाहिजे, कारण तू म्हणतोयस म्हणून मी लग्नाला तयार आहे. चला, कसं का असे ना, माझा मित्र बोहल्यावर चढणार तर. डायरेक्ट बोहल्यावर? तुझ्या आधी? नाही, आधी तुझं लग्न मग माझं. तुला नाही करायचं लग्न? नाही, तसं असेल तर सांग, म्हणजे लग्न रद्द करून टाकू आपण. नाही म्हणजे गौरींसाठी काय वेगळं स्थळ बघता येईल. अरे तू वेडायस का? काय बोलतोयस? मला करायचंय लग्न गौरीजींशी, पण तुझ्या आधी नाही एवढंच म्हणत होतो. पण मला गौरीजी सोडून दुसऱ्या कुठल्या मुलीशी पण नाही लग्न करायचं. मी लग्नाला तयार आहे, पण एका अटीवर.
माझं झालं की लगेच तुझं उरकून टाकायचं. हा अरे आपण तुझ्यासाठी पण गौरीजींसारखी छान मुलगी बघू ना. अर्थात गौरीजीन इतकी सुंदर सापडणं तर अवघडच आहे. रुद्र, गौरीजी वधूच्या गेटअप मध्ये किती सुंदर दिसतील ना. माझी तर कल्पनेत सुद्धा त्यांच्यावरून नजर हटत नाहीये. पुष्पाचं गौरीवर किती प्रेम आहे. रुद्रने हा निर्णय घेऊन काय चूक केली नाही. चला, सुदैवानं रेवती म्हणत होती तसं काहीच नाही. काय करू मी या गौरीचं? अंत बघतीये माझा. प्रत्येक डाव उधळून लावते ही मुलगी. मी सांगते आई, मुद्दाम वाद घातला असणार हिने त्या किशोर सोबत. या घरातून बाहेरच जायचं नाहीये. नाहीतर काय, तुला सांगते ही गौरी आहे ना एक नंबरची लबाड आहे मेली. अगं आपल्या समोर साधी सरळ वागते ग, पण आहे ना पक्की आपल्या गाठीची आहे बघ. ती लबाड आणि माझा मुलगा मूर्ख. मी इथे रक्त आटवते तिला घराबाहेर काढण्यासाठी, आणि हा मूर्खासारखे वेगवेगळे प्रयत्न करतोय तिला घरात ठेवायचं. रेवती, मला तर वाटतं तुला की नाही तिला या घरात रोज बघायची सवयच करून घ्यावी लागेल. तुझा रुद्र काही तिला कुठे जाऊ देणार नाही बाई. अगं मेड होती तर एवढा मनस्ताप होता आपल्याला तिचा. त्या सून म्हणून आधी तर ना मिऱ्या वाटेल मिऱ्या डोक्यावर आपल्या. रेवती, ती आपल्यालाच नाही ना घराबाहेर काढणार. काही बोलू नकोस आई. एवढी हिंमत आहे का त्या मेड मध्ये? काही सांगता येत नाही बाई. आताच बघ ना, आपल्याला केवढी खात्री होती की ह्या वेळी ते नक्की घराबाहेर जाणार. पण पाहिलंच ना कसा डाव उलटवला तिनं. ते उलटवू दे. तिने डाव उलटवला म्हणून मी माघार घेणार नाहीये. ह्या घरात जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत ह्या घरातल्यांशी नातं मी तिला जोडू देणार नाही. मुळात मी तिला या घरातच राहू देणार नाही. ही स्वप्न बघायचं सोडून दे रेवती आता. रुद्रनी डावच असा टाकलाय की तू काहीच करू शकत नाही. त्यात तो पुष्पा तयारच आहे लग्नाला, गुडघ्याला बाशिंग बांधून. आता फक्त अक्षता पडायच्या बाकी आहे. चांगलं बोलताच येत नाही का ग तुला?